71 वर्षांनी योग आलाय तो. 5 सोमवारचा श्रावण महिना हा 71 वर्षांनी आला. एकदा 1953 ला आला, नंतर 2024 ला आला. पुन्हा 70 वर्षांनी येईल तेव्हा आपण कोणी नसू. तुम्ही थांबा, मला नाही एवढी गरज, पण सांगतो. सोमवारनी श्रावणाचा प्रारंभ आणि सोमवारनी श्रावणाचा शेवट हे 71 वर्षांनी योग आलेला आहे. आज 5 तारखेचा सोमवार श्रावण महिन्याचा प्रारंभ, दुसरा सोमवार 12 तारखेला, मग तिसरा 19 तारखेला, चौथा 26 तारखेला आणि 5वा सोमवार अमावस्या 2 सप्टेंबरला की श्रावण संपला. सुरुवात सोमवारनी, शेवट सोमवारनी, असे 5 सोमवार हा 71 वर्षांनी योग आला. आणि त्यातला पहिला सोमवार पठ्ठ्याला मिळाला. विठ्ठल आपल्या मनात नाही महादेवराव, मन चिती होत नाही, हर चिती होत तत्काल. बली को जाना था बैकुंठ, भेज दिया पाताल. माणसाच्या मनातलं होत नाही, त्याच्या मनातलं होत असते. त्याच्या मनात आलं असेल की आता हा सोमवार कोणाला द्यावा, तर ढोक बाबाला. ते सिद्धेश्वर भगवंतांनी ठरवलेलं आहे. तुमचं आमचं निमित्त आहे. अतिशय सुंदर नियोजन. काही नियोजनात काटकसर नाही, म्हणून पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद देतो. याचं कारण सिद्धेश्वर मंदिरात, सिद्धेश्वरावर सर्वांची श्रद्धा, आणि सिद्धेश्वर भगवंतांनी तुम्हाला पदर फाटेपर्यंत दिलं, काही कमी केलं नाही, आणि तुम्ही त्याच्यासाठी काही कमी पडले नाही. आणि म्हणून एका मायची लेकरं होऊन अख्खं दाऊदपूर या ठिकाणी एकत्रित आलं, म्हणून दृष्ट लागेल असा सोहळा. म्हणून एकदा पुन्हा दाऊदपूरकरांना धन्यवाद देतोच, पण त्यांच्या विनंतीला मान देऊन गंगाखेडकर तुम्ही लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं, म्हणून दाऊदपूरकराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. अभंग तुकोबारायचा आहे बरं का होडंबे सर. हा अभंग असला तरी घेण्याचं कारण हे भगवान शंकराला तुकोबारायांनी पाठवलेलं पत्र आहे. आणि पत्राची भाषा, आता हे सगळे संपुष्टात आलं. पूर्वी शाळेमध्ये गुरुजी शिकवायचे पत्र कसं लिहावं वगैरे. आता पत्र लिहिण्याची गरजच नाही. इकडून हॅलो म्हटलं की ते आलो म्हणतंय, कोण लिहित बसतंय आता. ते पूर्वी पत्र सुद्धा शाळेमध्ये पहिला मायना असायचा. मायना झाला म्हणजे त्याच्या खाली एक एवढे शब्द असायचे, पत्र लिहिण्याचे कारण की. पहिला अमुक अमुक यांना राजमान्य राजश्री, तसं लायकीचं नसलं तरी तसं लिहावं लागत होतं. हा मायना, त्याला आदर द्यायचा. ज्याला पत्र पाठवतो त्याला आदर द्यायचा. राजमान्य राजश्री अमुक अमुक यांना माझा सप्रेम जय हरी, हा झाला मायना. मग बारीक एक वळ होती, पत्र लिहिण्याचे कारण की. त्याच्या पुढे जे सुरू व्हायचं त्याचं नाव मजकूर. हे पत्र सांगतो मी, त्याचं नाव असायचं मजकूर. आणि मजकूर पूर्ण झाला की मग कळावे लोभ असावा आपला आज्ञाधारक अमुक अमुक. कळलं ना. आता हा अभंग लक्षात आणा. मायना आदर द्यायचा आहे ज्याला पत्र पाठवायचा त्याला. जसं राजमान्य राजश्री, तसं तुम्ही विश्वाचे नाथ अमुक अमुक यांना बालके अमुकचा सप्रेम जय हरी, दीन रंक मे अनाथ. तुकोबारायने आपल्याकडे छोटेपणा घेतला, महादेवाकडे. हा मायना सांगतो पत्र, तुमच्या लक्षात आणून देतो. हे अभंग असून पत्र आहे. तुम्ही विश्वाचे नाथ, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. आता मायना झाला. पत्र लिहिण्याचे कारण की कृपा कराल ते थोडी.
या दीनावर, या रंकावर, या अनाथावर आपण थोडी कृपा करावी ही अपेक्षा बाळगून पत्र पाठवतो. आणि बघा मजकुरात पुढचा खुलासा. तुम्हाला असं वाटेल महादेवा की यांना खूप काही मागायचं असेल आणि माझ्याकडे काही नाही, काय उणे तुम्हापाशी, आणि मी तो अल्पची संतोषी. हा मजकूर. पत्र पाहताच माझ्यासाठी प्रेमरूपी खाऊ पाठवावा, तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा. आपला तुकाराम महाराज, श्री क्षेत्र देहू, तालुका हवेली, जिल्हा पुणे. पत्र पूर्ण झालं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून हे अभंग वाटत असला तरी पत्र महादेवाला पाठवलं तुकोबारायाने. बरं का मुंडे सर, एकंदर तुकोबारायाने 3 पत्र लिहिले. आता पत्रात कीर्तन होईल एवढे पत्र आहे. गेल्या वर्षीचं माहिती आहे मला, देवे केले कैसे कैसे. तुम्ही अजिबात काळजी करू नका, उशिरलं म्हणावं. आणि 3 पत्र, आणि पत्र लिहायची कारणं घडली. जेव्हा तुकाराम महाराजांच्या सामोरून यात्रेकरू निघाले, आणि जरूर हे ठरलेलं आहे, यावत स्वस्तम इदम कलेवर ग्रहम यावतचे दूरे जरा यावत शक्ती प्रतिहता यावत क्षयो नायुषहा तावत. याचं भाषांतरच आहे, यावत स्वस्तम इदम कलेवर ग्रहम. जोपर्यंत शरीररूपी घर चांगलं आहे, इंद्रियामध्ये ताकद आहे, म्हातारपण लांब आहे आणि आयुष्य शिल्लक आहे, तोपर्यंत जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाहे. 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 तू आपले स्वहित पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जव काळ असे दूर ठेला म्हणू हाय गुणगाय बहिणा. तव काळ असे दूर ठेला तव तू हरी गुणगाय बहिणा. तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जव काळ असे दूर ठेला तू हरी गुणगाय बहिणा. हे काळाचे दूर ठेला. काही हरकत नाही, नाराज होऊ नका, आपण समजून घेऊ. सगळे पाठ असते असं कोणी सांगितलं. जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय. तव तू आपले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. तुकोबारायाने विचारलं, कुठं चालला रे बाबा? तीर्थयात्रेला चाललो महाराज. अरे बाबा माझी सुद्धा इच्छा आहे. मनाई कोणी केली? मनाई कोणी नाही केली, पण आमची आषाढी आली. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, वारी आहे माझ्या घरी. आदिकनी करी तीर्थव्रत, आदिकनी करी तीर्थव्रत, आदिकनी करी तीर्थव्रत. माझी पंढरपूरची वारी आहे बाबा, इच्छा असून येता येत नाही. पण तुम्ही तीर्थयात्रेला चालला ना, कुठे कुठे जाणार आहे? आम्ही गयेला जाणार आहे, अजून गंगेचं स्नान करणार आहे, अजून काशीला जाणार आहे. ठीक आहे, मला येता येत नाही, पण मी 3 पत्र लिहून देतो तुमच्याजवळ, ते 3 ठिकाणी द्या. एक पत्र लिहिलं गयेसाठी, पिंड पदावरी. हे पत्र गयेला पाठवला. पिंड पदावरी दिला आपुलिया करी, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन. विठले विठराचेरून, विठले विठराचेरून, विठराचेरून, विठले विठराचेरून, माझे झाले गयावर जन, विठले विठराचेरून.
पत्र लिहिले ना, पिंडपदावरी दिला पुले करी माझे झाले गया वर्जन फिटले पितराचे ऋण. अजून कुठं? अजून गंगेचं स्नान करणार आहे. हा बरं, हे पत्र गंगेला द्या. सकळ स्वामिनी तीर्थाची ये सकळ स्वामिनी तीर्थाची, सकळ स्वामिनी तीर्थाची. मला माहिती होतं कुठेतरी सापडताय तुम्ही. भागीरथी महादोष निवारी, भागीरथी महादोष निवारणी, भागीरथी महादोष निवारणी, सकळ स्वामिनी तीर्थाची, सकळ स्वामिनी तीर्थाची, सकळ स्वामिनी तीर्थाची. अरे ते आमचे प्रकाश महाराज साठे म्हणतात, महाराजाच्या बोलण्याला पुरावा असावा. जो महाराज पुरावा देत नाही त्याला पुरावा, ते सांगतात. म्हणून मी प्रमाण देतो भाऊ. भागीरथी महा दोष निवारणी आणि सकळ स्वामिनी तीर्थाची. हे पत्र गंगेला, ते पत्र गयेला. आणि आजचा जो अभंग आहे हे पत्र काशी विश्वनाथ. तुम्ही विश्वनाथ, 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 तुम्ही मग मी आधीच सांगितलं, भागवा भागवी केली नाही दाऊदपूरकरांनी, सगळे तेंडुलकर आणले परमार्थातले की नाही. म्हणून षटकार चालू आहे. पण 1.25 तास आहे, मी शुद्धीवर आहे. विठ्ठल हे पत्र काशी विश्वनाथाला द्या. तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ. आता पत्र सुरू झालं म्हणजे अभंग सुरू झाला. आता लक्ष द्या माझ्याकडे. तुम्ही विश्वाचे नाथ आहात. हे काशी विश्वनाथाला लिहिलेलं पत्र आहे. तुम्ही कोण आहात? विश्वाचे नाथ. नाथ शब्दाचा अर्थ मालक होतो. मालक.
दुसरा एक मजेदार अर्थ आहे, नाथ शब्दाचा विग्रह केला तर 2 पद आहे, न अधिक अथ आणि मग होतो नाथ. काय असंही म्हणतील शिक्षक लोक बसलेले आहे, महाराज न अधिक अथचा नाथ कसं काय, नथ झाली पाहिजे. नथ नाही होत होळंबे सर, नाथच. याचं कारण आहे 2 सजातीय स्वर एका पुढे एक आल्यावर त्याचा दीर्घस्वर होतो, त्याला दीर्घादेश संधी असं म्हटल्या जाते. म्हणून न मध्ये अ आहे आणि पुढच्या अथ मध्ये अ आहे. न अधिक अथ हा अ आणि तो अ दोन्ही सजातीय एका पुढे एक आलेले आहे आणि एका पुढे एक आल्यामुळे अ अधिक अ बरोबर आ झाला, दीर्घस्वर आ. आणि तो आ कानाच्या रूपात नच्या पुढे आला म्हणून संधीत नाथ झाला आणि विग्रहामध्ये न अधिक अथ झालं. आता अथ म्हणजे काय, अथ म्हणजे सुरुवात, अथ म्हणजे प्रारंभ, न म्हणजे नाही. एकदम मी महादेवासाठी सांगतो, ज्याचा प्रारंभ नाही, ज्याची सुरुवात नाही, ज्याची उत्पत्ती नाही, ज्याचा जन्मच नाही, त्याला म्हणतात नाथ, न अधिक अथ. बाकी सगळ्या दैवताचे जन्मतारखा सापडेल तुम्हाला, सिद्धेश्वराची नाही. कोणाला सांगता येणार नाही, नाही तर अज्ञानी माणसाला विचारा. रामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमी, बघा खाली. कृष्ण जन्म श्रावण वद्य अष्टमी, शाबास बसा खाली. महादेव जन्म कीर्तन संपल्यावर घरी जा आणि घरी व्यवस्था आहे, भिंतीवरी काल निर्णय असावे आणि तिथं चष्मा पुसून डोळ्याला लावा. 31 डिसेंबर पर्यंत पहा सापडते का महादेव जन्म. कृष्ण जन्म आहे, राम जन्म आहे, महादेव जन्म नाही, ज्याचा प्रारंभच नाही. न अथ ज्याला मायबापच नाही, सिद्धेश्वर भगवान मायबाप नाही, नाहीतर सगळ्यात. कृष्णाचे मायबाप वसुदेव देवकी, रामाचे मायबाप दशरथ कौसल्या, महादेवाचे मायबाप महादेवराव. इथलं सांगतो मी, नाही सांगतायत. त्याचं वर्णन आहे मातू पितू हिना. त्याच्या दरबारात सेवा आहे, तुम्हाला आवडलं नाही तरी चालेल. मी आज सोमवार आहे, 71 वर्षानं योग आलेला आहे. मी शंकररावचंच कीर्तन करणार आणि 11ला जय विठ्ठल करणार. विठ्ठल मातू पितू हिना हे ज्याचं वर्णन आहे, ज्याला माय नाही बाप नाही. आणि म्हणून तो प्रसंग घडला, भगवान शंकर नवरदेव झाले. बरं का होळंबे सर, दक्ष राजाच्या घरी सती सोबतचं लग्न आणि नवरदेवासोबत एक हेल्पर असते महादेवराव, त्याला काय म्हणतात? हा हा सांगा ना, काय लाजायचं काय काम आहे? तुम्ही अनुभवानं सांगता, कारण लाजायचं नाही. करवला, अरे भागाभागात वेगवेगळी नावं आहे त्याला, त्याची नावं वेगळी आहे. कुठे त्याला सोकाण्या म्हणतात बरं का, कुठं वरदावा म्हणतात, कुठे करवला म्हणतात आणि पूर्ण विदर्भामध्ये त्याला लांडगा म्हणतात. ते नवरदेवासोबत असतं हेल्पर, त्याला सगळी सेवा करावी लागते नवरदेवाची. खेडे गावामध्ये संडास नसतो प्रल्हादराव, तर ते डबडं घेऊन उसात जातं नवरदेवासोबत. लांडगा नवरदेवाची आंघोळ चालू असताना कपडे धरून उभं राहतं. फक्त शेवया खायच्या वेळेला नवरदेवाच्या डबल एकटंच खातं, तर कलवरा म्हणतात. म्हणून नारदजीला कलवरा केलं आणि शंकरराव नवरदेव झाले. दक्षाच्या घरी गेल्यानंतर तिथल्या सगळ्या ब्राह्मण मंडळीने नियम सांगितला, दुल्हा राजा बोलो, हमारे यहाँ का रिवाज है 3 पीढ़ियों का नाम बोलना पड़ता तो शादी होगी. 3 पिढ्या
ज्याला बापाचं नाव सांगता येत नाही तो नवरदेव 3 पिढ्या कसा सांगाल. पण मदतीला हेल्पर आपला हा कलोरा. नारद जी बोले चिंता क्यों करते महादेव जी, मैं आपके साथ, तो चिंता की क्या बात. बोले पिताजी का नाम क्या बोलो. पिताजी का नाम बिरंची बोलो. बिरंची क्या मेरा बाप है क्या. मुझे मालूम है बाप कहने से क्या बाप हो जाता का, शादी से मतलब 2 मिनट के लिए क्या होता है. बोल दो बिरंची. देखो पंडित जी, क्या मेरे पिताजी का नाम बिरंची. धन्यवाद. अब पिताजी के पिता का नाम बोलो. नारद जीला विचारलं. अब विष्णु बोलो. विष्णु क्या मेरा दादा है क्या. मुझे मालूम है दादा कहने से दादा नहीं होता, शादी से मतलब बोल दो दादा. ठीक है पंडित जी, मेरे दादा का नाम विष्णु है. धन्यवाद. एक पीढ़ी बाकी है. पिता का नाम बिरंची, दादा का नाम विष्णु. दादा के पिता का नाम बोलो शिवजी, शादी हो जाएगी. नारदाला विचारलं. नारद म्हणला 2च नावं वेटिंगला होती, माझ्याकडची संपली, तुमचं तुम्ही घ्या बघून. आणि ब्राह्मण घाई करू लागले. जल्दी बोलो दुल्हे राजा, विवाह का मुहूर्त बिता जा रहा है. तुम्हारे पिता का नाम बिरंची है, दादा का नाम विष्णु है. दादा के पिता का नाम बोलो, शादी हो जाएगी. नारदजी मदत करत नाही. ब्राह्मण घाई करू लागले आणि महादेवराव आधीच गरम, डबल गरम झाले, ब्राह्मणावरच खवळले. देखो पंडित जी, पिता का नाम बिरंची है, दादा का नाम विष्णु है और दोनों का बाप मैं हूं. शादी करनी है तो करो, नहीं तो मुझे हैरान मत करो, मैं मेरे घर चले जाता हूं. मातु पितु हिना म्हणून ज्याचा जन्म नाही, प्रारंभ नाही, म्हणून न अथ याचा संधी झाला नाथ. तुम्ही त्याही दृष्टीनं आणि याही दृष्टीनं तुम्ही विश्वाचे नाथ आहात, जगाचे मालक आहात. हा मायना पत्र लिहिताना त्याला मोठेपणा द्यायचा असतो आणि मग अमुक अमुक बालकेचा साष्टांग दंडवत. दीन, रंक, अनाथ हे 3 शब्द स्वतःकडे लावले. मी दीन आहे, मी रंक आहे, मी अनाथ आहे. याला नम्रता म्हणतात बरं का. तसं नसावं तसं म्हणावं ही नम्रता आहे. पंगत मिष्टान्नाची घालावी. आता इथं 15 अन्नदाते, 15 हे दाते, काही कमी नाही, मस्त मजा आहे. सगळी तरुण मंडळी, गावकरी, आई बहिणी, बस आनंदही आनंद आहे. पंगत मिष्टान्नाची आहे. श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, हा ना, काय रबडी. तर ते लालू प्रसाद कडे होते रे भाऊ, इकडे आणली का दाऊदपुराने रबडी देवी. ठीक आहे, ठीक ठीक आहे, मजा आहे. आणि पंक्तीतून मालक फिरतोय प्रल्हादराव. सावकाश जेवा, पोटभर जेवा, गरीबाची चटणी भाकरी गोड करा. चटणी भाकरी आहे का मुंडे साहेब. श्रीखंड आहे, बासुंदी आहे, लाडू आहे, गुलाबजाम आहे, रबडी देवी आहे. तरी मालक पंक्तीतून फिरताना म्हणतो गरीबाची चटणी भाकरी गोड करा. याचं नाव नम्रता आहे. ती काय चटणी भाकरी आहे. मी जर त्या पंक्तीला असतो तर म्हटलं असतं पाटील हे चटणी भाकरी 2 टाइम होऊ देत जा, आम्ही तयार. अरे पंगत मिष्टान्नाची आहे, मालकानं म्हणावं गरीबाची चटणी भाकरी गोड करा, ही त्या मालकाची नम्रता आहे. एकानं चटणी भाकरीची पंगत घातली प्रल्हादराव. हिरव्या मिरच्याचा ठेचा, बाजरीच्या भाकरी पण जाळून टाकल्या अर्ध्या. उद्देश एकच, जेवणाऱ्यानं जास्त खाऊ नये. वैशाख महिना निवडला, हे नीट ऐका. वेळ दुपारचे 3. माळ रानावर, मंडप नाही, प्यायला पाणी नाही, त्या हिरव्या मिरच्याच्या ठेच्यात तेल नाही, मीठ नाही. बसवली पंगत वैशाख महिन्यात दुपारी 3 वाजता. आणि हिऱ्याच्या अंगठ्या याही 5 बोटात, याही 5 बोटात, अर्ध्या किलोचं लॉकेट न गळ्या, पानाचा विडा तोंडात न पंक्तीतून छाती काढून फिरतो. चटणी भाकरी गोड करा. इमानदारीनं सांगा, भर दुपारी 3 वाजता वैशाख महिन्यात बिना तेलाचं बिना मिठाचं ते हिरवं तिखट गोड लागल का. चटणी भाकरी गोड करा, चटणी भाकरी गोड करा.
त्याच्याच गावातलं एक गरम डोक्याचं जेवायला बसलं होतं. त्याच्या डोक्याला टक्कल होतं, उन्हानं तापलं होतं बरं का. हिरव्या मिरच्याचा ठेचा खाल्ल्यानं टेम्परेचर डबल झालं होतं, पाणी प्यायला नाही. आणि एवढ्यात हे आलं हिऱ्याच्या अंगठ्यावालं, चटणी भाकरी गोड करा. 16 पट झालं त्याचं टेम्परेचर. लाल डोळे केले. या बापानं घातली होती का पंगत? हा लेका माणसं मारायची होती तर सकाळी प्रत्येकाच्या घरी थोडं थोडं रोगर आणून देता रे. आम्ही घरीच मेलो असतो. एवढ्या उन्हात दुपारी 3 वाजता वैशाखात, आणि बिना तेलाचं आणि बिना मिठाचं तिखट गोड लागतंय का रे? दृष्टांत संपला माझा. म्हणजे चटणी भाकरीचीच पंगत असावी आणि गरीबाची चटणी भाकरी गोड करा म्हणावं, ही नम्रता नाही. पंगत मिष्टान्नाची आणि गरीबाची चटणी भाकरी गोड करा, ही नम्रता आहे. तसं तुकोबारायची महादेवाकडे नम्रता आहे. स्वतःला दीन म्हणतात. दीन कोणाला म्हटलेलं आहे? जे इंद्रियाच्या ताब्यात आहे. इंद्रियाची दिने, इंद्रियाची दिने, इंद्रियाची दिने, इंद्रियाची दिने. आम्ही केलो नारायण, 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 आम्ही केलो ताब्यात आहे त्याला म्हणतात दीन. इंद्रियाची दिने आम्ही केलो नारायणे, इकडे म्हणतात दीन आहे. दुसरे एक विरुद्ध प्रमाण सांगतो मी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. क्रोध बंद खाने तुका मन दिले दोने, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. क्रोध बंद खाने तुका मन दिले दोने, इंद्रियाचे आम्ही झालो ताब्यात त्याला दीन म्हणतात आणि इंद्रिय ज्याच्या ताब्यात त्याला धनी म्हणतात. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. मग ही नम्रता आहे. इंद्रिय ताब्यात असून इंद्रियाच्या आम्ही ताब्यात आहे म्हणणं, याचं नाव नम्रता. दीन. पुढचा शब्द आहे रंक. आणि तुकोबाराय स्वतःला रंक म्हणतात. दुसरं विरुद्ध प्रमाण, तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे. आता कुठं लावत आहे? इकडची बाजू विचारात घ्या तर आम्ही त्रैलोक्याचे राजे म्हणतात.